अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते. कुठलीही पूर्वसूचना न देता या 12 जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस होणार. या 12 जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांची चिंता वाढली आहे. कुठलीही सूचना न देता या 12 जिल्ह्यात येणाऱ्या काही तासातच गारपिटीचा मुसळधार पाऊस होणार. हा अत्यंत महत्त्वाचा अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. आता लगेच पहा कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आहे, अन्यथा मोठं नुकसान होईल. शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सावध व्हा. अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. राज्यभर पाऊस सुरू असताना या 10 जिल्ह्यात वादळी वारे आणि गारांचा पाऊस, तर 12 जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. 12 जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली असून आता तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावांची नावं देखील आली आहेत. तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात कसा होणार पाऊस लगेच पाहून घ्या. 2 आठवड्यापासून उन्हाचा चटका बसत होता, पण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होतीये. मुंबईकडून पावसाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. जोराचा पाऊस येत असल्याची बातमी सध्या समोर आली आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारांचा पाऊस होणार आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पुढे पहा. त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुरळक ठिकाणीच कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी कडक ऊन आणि राज्यभर गारांचा पाऊस अशी स्थिती राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवतो आणि संध्याकाळपासून पावसाला सुरुवात होते. आता तीच परिस्थिती राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. यामध्ये गारांचा पाऊस देखील होणार आहे. त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. त्याबरोबर हवामान अभ्यासक, प्रसिद्ध हवामान अभ्यासकांकडून देखील हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या तरी हा पाऊस मुंबईकडून येत आहे. अरबी समुद्रामध्ये एक विशेष प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर मोठा पाऊस आजपासून या 10 जिल्ह्यांमध्ये पावसाळा आहे. तुम्ही शेतकरी असाल, सर्वसामान्य नागरिक असाल, तरी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिशय मुसळधार पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर कोणत्या जिल्ह्यात अजिबात काळजी करायची गरज नाही, या सर्व जिल्ह्यांची यादी, कोणत्या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा होणार आहे ते हवामान विभागानं वर्तवले आहे. तुम्ही पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस असेल. सोबत रेड अलर्टची घोषणा करण्यात आल्यामुळे ही थोडी काळजीची बाब असणार आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरातही पुढील 48 तासांसाठी म्हणजेच आज आणि उद्या हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यासह कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 35 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज असून या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.